आज जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्या मग जगाची असो की भारताची, ही एक मोठी समस्या बनलेली आहे. आपल्या या चर्चेचा विषयसुद्धा आजच हाच आहे. लोकसंख्येलाच आपण आपली संपत्ती मानूया आणि आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करूया, अशा या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या RMWच्या या स्टुडिओमध्ये काही विशेष पाहुणे आज आपण निमंत्रित केलेले आहेत. सुरुवातीला मी सगळ्यांचा परिचय करून देणार आहे. माझ्या या बाजूला बसले आहेत डॉक्टर मृणालिनी दस्तुरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर मृणालिनी दस्तुरे या नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच्या पंचक्रोशीमध्ये शिक्षण क्षेत्रातलं एक मोठं नावाजलेलं नाव आहे. जागतिक दर्जावरची प्रिन्सिपल कॉन्फरन्स असो किंवा शिक्षण क्षेत्रातले इनोव्हेशन्स असो, वेगवेगळ्या विषयावर अतिशय परखडपणे बोलणाऱ्या डॉक्टर मृणालिनी दस्तुरे आज आपल्यासोबत या विषयावर बोलणार आहेत. सोबतच माझ्यासोबत या ठिकाणी विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात विदर्भातील ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीचं एक काउन्सिल मेंबर म्हणून नेतृत्व करणारं एक तरुण व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत. मल्हार देशपांडे. नमस्कार मल्हार. नमस्कार. मल्हार एक अशी पर्सनॅलिटी आहे जी इनोव्हेटिव्ह आहे. नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची सतत त्यांची धडपड असते. माझ्यासोबत ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम घ्यावा असा आग्रह आम्हाला धरलेला आहे RMWला की जागतिक लोकसंख्या, विद्यार्थी, युवक, तरुणांनी काय करावं असा प्रश्न ज्यांच्या मनामध्ये खदगदतो, असे दोन विद्यार्थीसुद्धा माझ्यासोबत आहेत. माझ्या या बाजूला या ठिकाणी एक विद्यार्थिनी, मासकॉमची विद्यार्थिनी आहे शिवालिका वर्मा. ही विद्यार्थिनी आज माझ्यासोबत आहे. ती नमस्कार शिवालिका. शिवालिका ही मासकॉमची विद्यार्थिनी आहे. तिच्याही म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात ती नव्याने आता प्रवेश करते आहे. तिच्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ती आपल्याशी या चर्चेमध्ये सहभागी होते. सोबतच माझ्यासोबत आणखी एक विद्यार्थी या चर्चेमध्ये सहभागी झाला आहे, निनाद दीक्षित. निनाद नमस्कार. नमस्कार. निनाद हा राष्ट्रीय क्रीडापटू आहे, उत्तम मल्लखांबपटू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये तो शिकतो आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासही निनादचा चांगला आहे. तर या चारही पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा RMWमध्ये हार्दिक स्वागत करतो. शिवालिकापासून आपण सुरुवात करूया. शिवालिका, मी विषय आपल्याला जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण चर्चा करतोय. तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न आहे, कोणाचा आपण काय सुरुवातीला बोलाल? सर, माझा प्रश्न असा आहे की आपण आत्मनिर्भर भारत आणि लोकसंख्येबद्दल बोलत आहोत, तर आजची आपण कंडिशन पाहू शकतो की सगळे शाळा, कॉलेजेस, इंडस्ट्रीज सगळं काही बंद आहे आज आपल्याला माहिती आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांनी पुढच्या अपॉर्च्युनिटीजचा बेस काय बघावा? माझ्या दृष्टीने या देशाची असेट असलेले किंवा ज्यांच्याकडे आपण आशेने बघतोय असे जे कारखानदार आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, यांनी कुठेतरी या तरुणांना वाव दिला पाहिजे किंवा त्यांचं स्किल जे आहे किंवा त्यांच्याकडे जे बळ आहे ते त्यांनी वापरून घेऊन त्यांना कुठेतरी संधी दिली पाहिजे, आत्मनिर्भर केलं पाहिजे. मल्हार, तुमच्याकडे मी येणार आहे. मल्हार, काय सांगाल शिवालिकाच्या या प्रश्नावर? आपण नक्कीच सध्या पूर्ण आपण जागतिक स्तरावरच बघतोय की एक पॉज बटन आपण प्रेस केलेलं आहे. कारण की हा जो जागतिक परिस्थिती जी आज बनलेली आहे एका विषाणूमुळे, कोरोना नावाच्या, त्याच्यामुळे एक पॉज घेतलेला आहे आपण. आणि मी या पॉज काळाकडे एक संधी म्हणून पाहतो की यंगस्टर्सला आपल्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्यासाठी किंवा आपल्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी एक अतिशय उत्तम वेळ मिळालेला आहे हा, की या काळामध्ये त्यांच्या स्किल्स ते होन करू शकतात आणि पुढे जाऊन ज्या इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या स्किल्स आहेत त्या आत्ता डेव्हलप करू शकतात. अनेक कोर्सेस आहेत की जे ऑनलाईन तुम्ही घर बसल्या करू शकता. अनेक स्किल्स आहेत, अनेक इंडस्ट्रियलिस्ट आहेत की ज्यांचे कंटिन्युअसली वेबिनार्स सुरू आहेत. अनेक वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ते यंगस्टर्ससोबत इंटरॅक्ट करतात. तर त्याच्यामधून तुम्ही एक नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकता आणि पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, ऑन्टरप्रिनरशिपकडे वळण्यासाठी किंवा ॲज अ जॉब सीकर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीकडे जाल तेव्हा तुम्ही एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून जाल आणि इंडस्ट्रीला जी गरज आहे ती तुम्ही पूर्ण करू शकाल. स्किलचा मुद्दा मल्हार आपण मांडलेला आहे. स्किल हा मुद्दा मला असं वाटतं की स्किल्समध्ये बोलत असताना आपण आपली जी एकूणच शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही कधी कधी गमतीमध्ये म्हणतोय की आपण जेव्हा ग्रॅज्युएशन किंवा 12व्या वर्गात विशेषतः सायन्सचे विद्यार्थी करतात सॅन, कॉस, थीटा वगैरे, म्हणजे आपण काय गणिताचे किंवा सायन्सचे विद्यार्थी नाही आहे, पण या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय फायदा आहे बा, ही शिक्षण प्रणाली स्किल्ड विद्यार्थी किंवा स्किल्ड तरुण कसे घडवतील. तर डॉक्टर मृणालिनी मॅडम, हा प्रश्न पुन्हा तुमच्याकडे येईल आहे की बा तुम्ही स्किल्ड माणसं कशी तयार करणार आहात, कसं तुम्हाला आत्मनिर्भर भारताकरता स्किल्ड तरुण मला द्यायचं, तर तुम्ही कसे देणार आहात? नितीन सर, सगळ्यात पहिले तर करिक्युलम आपण चेंज नाही करू शकत.
करिक्युलम हा आपल्याकडे गव्हर्नमेंटकडून येतो आणि तो गव्हर्नमेंटकडनं आलेला करिक्युलम आपल्याला पुढे न्यायचा असतो. त्याच्यामुळे बीइंग इन दी फ्रेम ऑफ करिक्युलम वी नीड टू थिंक आउट ऑफ बॉक्स, राईट. We cannot change the complete education system, which I believe that we need to change it. Okay. But presently we cannot change. So because what the education system saying us ki first it's knowledge, then comes the understanding, then comes the application, and then comes the skill. So this triangle goes like that. If we invert this triangle, then it will be easy. First development of the skill, then understanding, and then goes to the knowledge. मला वाटतं भारतापेक्षा इतर देशांमध्ये अशा पद्धतीची शिक्षण पद्धती सुरू आहे. भारतापेक्षा इतर देशांमध्ये सुरू आहे, पण ती मुळात गेलेली भारतातूनच आहे. अच्छा. ती गेलेली भारतातूनच आहे. जेव्हा ब्रिटिश आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी त्यांच्या सोयीची मॅकॅलोची एज्युकेशन सिस्टम आपल्या इथे इम्प्लिमेंट केली. बट आपल्या भारतातली जी एज्युकेशन सिस्टम होती ती अशीच होती. एज्युकेशन शुड बी स्किल बेस्ड अँड नॉट दी नॉलेज बेस्ड. म्हणजे पुरातन काळामध्ये जी आपली शिक्षण पद्धती होती तशीच पुन्हा एकदा कुठेतरी रुजू झाली पाहिजे असाच सूर मला असं वाटतं. अगदीच. पण मी पुन्हा सांगते की वी कॅन नॉट चेंज द करिक्युलम. वी आर नॉट द करिक्युलम फ्रेमर्स. सो बीइंग इन द नेटवर्क ऑफ द करिक्युलम वी नीड टू थिंक आउट ऑफ द बॉक्स. So for that matter, only thing is that we need to develop the skills of the children, and it's not solo responsibility of the school. It's the responsibility of the society also, which includes the parents and which includes the other organization which are dealing with the children. सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे असंच म्हणायला हरकत नाही की ही शिक्षण पद्धती जी आहे शिक्षण पद्धती कुठेतरी बदलावी आणि या शिक्षण पद्धतीतून कुठेतरी स्किल्ड मुलं किंवा स्किल्ड तरुण किंवा स्किल्ड नागरिक तयार व्हावेत असंच कदाचित डॉक्टर दस्तुरे मॅडमचं म्हणणं आहे. आणखी एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे. निनाद, तू काय म्हणशील या सगळ्या विषयावर? मला ह्या सगळ्या विषयावर तर असं माझं काही ठाम कुठलं मत नाही, पण मला एक असं वाटतं पहिलेपासून की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी सोडल्या. त्या म्हणजे काय, खायचं कसं, झोपायचं कसं. आपल्याकडे आयुर्वेदाने पहिलेपासून काही नियम दिलेले आहेत. कोणत्या दिशेने झोपायचं, का त्या दिशेने झोपायचं याची काही कारणं आहेत. तर हे आपण बेसिक सोडून दिलं, पण आपण मोठे मोठे लॉज आणि थिअरीज वाचायला लागलो. तर हे जे फंडामेंटल नॉलेज आहे ते का मिस होतं आहे आपल्याकडून? फंडामेंटल नॉलेज मिस होतं मॅम. फंडामेंटल नॉलेज मिस होते कारण शिक्षण पद्धतीच बेसिकपासून चेंज करण्याची गरज आहे. निनांत, जॅपनीज प्रायमरी एज्युकेशन सिस्टम जर आपण बघू तर जॅपनीज एज्युकेशन सिस्टममध्ये जवळजवळ 10 वर्षापर्यंत मुलांना कुठल्याही प्रकारचं थेरॉटिकल नॉलेज दिलं जात नाही. The focus of the Japanese education system is on the development of the skills. How to wash the utensils, how to wash the clothes, what are the table mannerism, in what way you should speak to the other, how to develop the communication skill, how to put what you have learnt in a very confident way. This part is missing in the Indian education system. We are having the IITs, wherein even foreign students cannot crack the IITs to get the admission, but still when we go to face the world we are lacking somewhere. So where we are lacking just with the skills. पण स्किल्स पुन्हा एकदा मुद्दा असा मॅडमनी म्हटलं की स्किल्सला कुठेतरी लॅक करतोय. हाच मुद्दा मी पुन्हा उद्योगांना जो सगळ्यात मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात मी काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा उद्योजकांशी जेव्हा बोलतो तेव्हा चांगले मेकॅनिक म्हणा, चांगला ड्रायव्हर म्हणा किंवा चांगला JCBचा ड्रायव्हर असो किंवा चांगला एखादा ऑपरेटर म्हणा मिळणं मिस झालं आहे कुठेतरी. ह्या अडचणी उद्योगांना जाणवतात मला भरपूर प्रमाणात जाणवतात. जसं आत्ताच्या काळातही आम्ही सगळे पाहतोय की लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर जे मायग्रंट लेबर्स आपल्या इकडे काम करणारे होते इंडस्ट्रीजमध्ये ते आता परगावी गेले आणि यायला त्यांना बराच वेळ आहे. कारण की जो एक फिअर फॅक्टर, अनसर्टनिटी जी जुळलेली आहे सध्याच्या परिस्थितीशी, तर त्या काळामध्ये जेव्हा इकडच्या लेबर्सला ट्राय करण्यात येतं की त्यांच्याजवळ ते स्किल सेट्स आहेत का, तर स्किल सेट्सचे पण कमी आहे, प्लस मानसिकतेची पण खूप कमी आहे. म्हणजे लोकांमध्ये काम करण्याची जी मानसिकता आहे ती थोडीशी लॅकिंग आहे किंवा क्विक मनीच्या मागे प्रत्येक जणाला सवय लागली आहे. आणि जो मेन मुद्दा मला एक मांडायचा तो असा आहे की अकॅडमी या इंडस्ट्री कोलॅबरेशनची फार गरज आहे. आणि प्रॅक्टिकल लेवलला म्हणजे सेमिनार्स किंवा कॉन्फरन्सेस ह्याच्यामध्येच हा मुद्दा नेहमी मांडला जातो, पण त्याच्या पलीकडे त्याचं रूपांतर खूप कमी ठिकाणी होताना दिसतं.
तर एक HCL जी म्हणजे IT मधली जी मेजर कंपनी आहे त्यांनी बिट्स पिलानीसोबत मधल्या काळामध्ये एक करार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण करिक्युलमच डिवाइस केला की 5 वर्षाचा तो करिक्युलम राहील आहे. 12वी नंतर मुलगा इंजिनिअरिंगला जातो तर तो इंजिनिअरिंगला जाईल आहे आणि त्याच्यामध्ये HCLला लागणाऱ्या सगळ्या म्हणजे IT सेक्टरला लागणाऱ्या सगळ्या ज्या स्किल्स आहेत त्या बिट्स पिलानीने पूर्ण डिवाइस केलेल्या आहेत आणि त्याचं त्यांना करिक्युलममधून. मला तू आता बिट्स पिलानीचा उल्लेख केला. बिट्स पिलानीचा मला एक मुद्दा आता आठवला की आपले जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी काल परवा बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांसोबत एक कॉन्फरन्स केली, व्हिडिओ कॉन्फरन्स केली आणि त्या कॉन्फरन्समध्ये गडकरीजी असं म्हणाले की बा आपल्याकडे टॅलेंट आहे का, कमी आहे का, तर नाही आहे, भरपूर आपल्याकडे जबरदस्त असं टॅलेंट आहे, पण आपण ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो उपयोग करतो आहे तो कुठल्या दिशेनं करतो आहे याचा विचार विद्यार्थ्यांनी आणि आजच्या पिढीने करणं आवश्यक आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा जो शेवटी उपयोग आपल्याला करायचा, आपली लोकसंख्या जी आहे, ज्या मुद्द्यावर आपण आता चर्चा करतो आहे ती मॅक्सिमम लोकसंख्या ही ग्रामीण भारतामध्ये आहे. या ग्रामीण भारताला जर समृद्ध करायचं असेल तर तुमचं जो ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान, तुमच्याकडे जे टॅलेंट आहे, तुमच्याकडे जे स्किल आहे, त्या सगळ्या स्किलचा उपयोग आपल्या ग्रामीण भारताचं जे अर्थकारण आहे, ग्रामीण भारताची जी प्रगती आहे त्यासाठी त्याचा उपयोग व्हावा असा एक विचार त्यांनी मांडला आणि जो मला असं वाटतं की अतिशय गांभीर्याने प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो करणं गरजेचं आहे. का निनाद, काय म्हणशील तू? माझे असंच एक काही मत आहे की मत नाही म्हणता येणार, पण माझा एक प्रश्न आहे की शहरीकरण जास्त आपल्याकडे होत चाललंय का? आणि मूळ मुद्दा असा आहे की शेती ज्यांच्याकडे आहे त्यांना पण शेती करायची नाही आहे, पण शहरात जाऊन 10,000ची 15,000ची नोकरी करायची. तर याला काय कारण आहेत की असं का होत आहेत? आणि शेती न करता पण आता ज्या स्थिती परिस्थिती बदलल्या आहेत, कोरोनामुळे लेबर्स पुन्हा वापस गेले आहेत आणि इंडस्ट्रियलिस्ट लोकांना ती चिंता आहे की बाबा ते परत येतील का, की परत तिथेच ते गावात आणि शेतीत रुजू होतील. तर या सगळ्याचं काय एक सोल्युशन राहणार आहे, मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे याच्यात. म्हणजे ही हा जो ग्रामीण भारत संपन्न करण्यासाठीचा आपण विचार आता मांडतोय किंवा गडकरीजी मांडतात, अनेक लोक मांडतात, आपले नेते मोदीजी मांडतात आहे, तर हा एक मुद्दा आहे याचा. हा म्हणतो तो शहरीकरण नक्कीच आहे आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली म्हणा की या कोरोना विषाणूमुळे एक जागतिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा जो एक विशाल फुगा होता तर त्याच्या आत काय दडलं आहे हे अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली ते आता सगळ्यांना दिसतं आहे. आणि जे शहरीकरणाचं जे क्रेज होतं यंगस्टर्सला असो किंवा सिनियर सिटीजन्सला असो ते आता हळूहळू कमी करण्याची गरज आहे हे आपल्याला या विषाणूने दाखवलेलं आहे. बरोबर. लघुउद्योगांना जर कॅपिटल तयार करण्यासाठी जर त्यांना म्हणजे कॅपिटल जर त्यांना प्रोव्हाइड करू शकलो तर नक्कीच ग्रामीण भागात हे अपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात. आणि आता जे सगळे ग्रामीण भागामध्ये गेलेले आहेत त्यांना तिथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आता एक मला एक मुद्दा त्याच्यात हा मांडायचा आहे की हे सगळं करत असताना सगळ्यात जास्त जो त्रास होतो की स्वतःचा काही व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा कोणत्या व्यवसायांमध्ये जॉईन करायचं आहे तर बेसिकली एक स्किल्स जे आपण आधी पण बोललो आणि दुसरं जे आहे जे उद्योगांच्या साईडनी फार म्हणजे त्रासदायक एक विषय आहे तो म्हणजे कंप्लायन्सेसचा. की भारतामधले जे लॉज आहेत, कंप्लायन्सेस आहेत ते खूप एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, कॉम्प्लेक्स आहेत आणि न्यूमरस आहेत. म्हणजे हजारोंच्या संख्येने कंप्लायन्सेस दर वर्षाला लागतात. जर हे काही इश्यूज जर आपण ॲड्रेस केले इमिजिएटली तर नक्कीच ग्रामीण भागामध्ये संधी आपण उपलब्ध करू शकू. आणि जे आत्मनिर्भर भारत जे टेम्पलेट मोदीजींनी समोर ठेवलं आहे भारताच्या, एक चॅलेंजिंग टेम्पलेट आहे. तो नुसताच नारा न ठेवता आपण जर त्याला जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार व्हायला हवा. नाही, हा विषय मल्हारनी जो विषय मांडला किंवा आपण जो चर्चा करतो की ग्रामीण भारताला संपन्न करायचं असेल तर आपण कृषी किंवा शेती संपन्न केली पाहिजे, शेतकरी संपन्न केला पाहिजे. शेतकरी संपन्न झाला, ग्रामीण भारत संपन्न झाला तर निश्चितच आपण कुठेतरी क्रांती घडवू शकतो असं म्हणायला हरकत नाही. पण दुर्दैवानं असं होतं आहे, पुन्हा मी शिक्षण हा विषय घेऊन मृणाल मॅडमकडे येईल की आपल्या देशामध्ये जी कृषी विद्यापीठं बनलेली आहेत किंवा ॲग्रिकल्चरल ज्या काही एज्युकेशन आपल्याकडे संस्था आहेत तिथे हवा तसा स्टफ बाहेर येत नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगतो, अनेक IPS अधिकारी, अनेक IAS अधिकारी जे MPSC मधून पुढे झालेले आहेत ते सगळे ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेऊन अधिकारी झालेले आहेत, पण कोणी शेतीत दडलेलं नाही किंवा शेतीमध्ये कोणी जुळलेलं नाही. तर अशी का सिस्टीम ॲग्रिकल्चर डेव्हलप करत नाही की ज्याच्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली समृद्ध होईल? हो ना, अगदी बरोबर. मीन्स आय टोटली ॲग्री विथ यू की पुन्हा आपण तिथेच येतो आहे की एज्युकेशन सिस्टम ही मुळापासूनच बदलल्या गेली पाहिजे. आणि
हे जे शहरीकरण होत आहे ना, याच्यासाठी एकच गोष्ट चेंज होऊ शकते या शहरीकरणाला, ती म्हणजे मानसिकता. गावामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची, तिथे असणाऱ्या लोकांची मानसिकता जर बदलली तर गावातले लोक गावातच राहू लागतील आणि तिथे आपोआपच त्यांना रोजगार डेव्हलप करून देता येईल. होतं काय नितीन सर, आपण सुरुवातच करत नाही. जेव्हा आपण सुरुवात करू एखाद्या गोष्टीची तेव्हा आपल्याला त्याचे मार्ग मिळत जातात. आता आपण म्हणतो की आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर आयफोन वापरायचा नाही हा आत्मनिर्भर भारत नाही झाला, तर आयफोन तयार करणे हा म्हणजे आत्मनिर्भर भारत झाला. मग तो आयफोन जेव्हा आपण तयार करायला लागू आणि कुठेतरी आयफोनपर्यंत पोचू तर मग त्याचे पुढचे ॲडव्हान्स R&D आपण करू. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण कदाचित बोलतो खूप आणि करतो कमी. प्रॅक्टिकली खऱ्या गोष्टी आपण ज्या मांडल्या की प्रॅक्टिकली आपण कुठेतरी स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे असा एक सूर आपल्या बोलण्यातून निश्चित निघालेला आहे. आत्मनिर्भर भारतात आता तो हा एक मुद्दा मल्हारनी जो उपस्थित केला आहे, परत मल्हारकडे मी हा मुद्दा घेऊन येणार आहे की कंप्लायन्सेस म्हणा किंवा इंडस्ट्रीजला थोडंसं बळ देण्याचं जे काम आहे आता आपल्या माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रिमंडळाने 3 लाख कोटी रुपये MSMEच्या माध्यमातून आपला उद्योग समृद्ध करण्यासाठी म्हणून त्यांना पुन्हा एक कुठेतरी संजीवनी देण्यासाठी म्हणून केलेला आहे. तर हा जो 3 लाख कोटी रुपये जे याला मिळालेले आहेत मल्हार, मी तुला विचारेल मुद्दाम की याचा कितपत आपली इंडस्ट्री इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून किंवा नवीन उद्योजक तयार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होईल. या स्कीमचा बेसिकली नवीन उद्योजकांसाठी विशेष फायदा नाही आहे. जे एक्झिस्टिंग इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्यासाठी जास्त फायदा होईल याचा, आणि बऱ्याचशा इंडस्ट्रियलिस्टने त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि नागपूर रिजनमध्येही आपण त्याचं म्हणजे आमच्या सेशन्समध्ये त्याच्यावर इंडस्ट्रियलिस्टने आपलं सजेशन्स म्हणा किंवा फीडबॅक जे सबमिट केले होते, तर त्या दिशेने भरपूरच पॉझिटिव्ह मुवमेंट त्या दिशेने झालेली आहे. दुसरं असं आहे की जे हॉकर्ससाठी ज्या म्हणजे लोन्सची जी स्कीम लॉन्च केली होती त्यालाही बराच चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि एक पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये ते पण चाललेलं आहे. बेसिकली आपल्या इकडे स्कीम्सची जेवढी गरज नाही आहे तेवढी इम्प्लिमेंटेशनची गरज आहे. जसं आता त्यांनी म्हटलं की आपल्याकडे बोलणं जास्त होतं आणि करणं कमी होतं, तर इम्प्लिमेंटेशन जर इफेक्टिव्हली झालं आणि त्याच्यामध्ये जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत ते जर एकत्र येऊन त्यांनी काम केलं तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. आणि आत्मनिर्भर भारत म्हणजे नुसतं असं नाही आहे की जो आपला इम्पोर्ट आहे तो कमी झाला पाहिजे, तर बेसिकली इम्पोर्ट आपला जो त्यांच्याकडून जो येतो त्याच्यावरचा आपला जो रिलायन्स आहे तो कमी झाला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टींचे ऑल्टरनेटिव्ह जर भारतात अवेलेबल असतील तर नक्कीच भारतातले जे नागरिक आहेत ते त्याचा फायदा घेतील. सर मला हे विचारायचं होतं की तुम्ही म्हटलं की लॅक ऑफ इम्प्लिमेंटेशन आहे, तर तुम्हाला कुठे असं नाही वाटत का की लोकांना ती माहितीच नाही आहे, म्हणजे लॅक ऑफ नॉलेज याला म्हणता येईल का? आता बऱ्याच गोष्टींचं असं असतं की आपण सरकारनेच सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या, सगळ्या पुरवाव्या, या दृष्टिकोनातून आपण आयुष्य जगत असतो. आता जसं कोरोनाचं संकट आहे तर प्रत्येक गोष्ट सरकार सांगेल तेव्हाच आम्ही करू या ॲटिट्यूडनी आपण जगतो. जर बेसिक काही प्रिकॉशन्स असतील, बेसिक इन्फॉर्मेशन असेल त्यानुसार जर आपण आपलं आयुष्य जगत असलो तर मग आपल्याला कमी त्रास होईल. त्याचप्रकारे या गोष्टींचं की बऱ्याचशा स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याचे सेंटर्स सगळीकडे आहेत, सगळ्या गावांमध्ये आहे, सगळ्या शहरांमध्ये आहे. आपली कुठेतरी चिकाटी वृत्ती कमी पडते आहे किंवा एक जिज्ञासा आपण ज्याला म्हणतो, क्युरिओसिटी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती जर आपण सगळ्यांनी डेव्हलप केली तर आपण त्याच्यात पुढे जाऊ शकू. कारण प्रत्येक गोष्ट ही सरकार आपल्याला पुरवेल या आशेने अपेक्षेने आपण जगलं तर मग काहीच होऊ शकत नाही. म्हणजे या बाबतीत आपण आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. हा अतिशय योग्य असा मुद्दा, जिज्ञासा किंवा क्युरिओसिटी. मला एक प्रश्न पुन्हा मृणाल मॅडमला विचारावा असं वाटतं की जिज्ञासा, क्युरिओसिटी किंवा एखाद्या गोष्टीची जिद्द ज्याला आपण जुनून म्हणतो, आता जे हल्लीचे जे विद्यार्थी आहेत, आपण थोड्या वेळापूर्वी चर्चाही केली होती की बा लेझी अँड इझी हा विषय आपण आत्ता बोललो होतो की बा सगळ्यांना कसा हवा आहे की बा इझिली कुछ मिळता है तो चलेगा और नाही मिळणार मग जागेवर बसून सगळं. तर विद्यार्थ्यांची सायकॉलॉजी, मानसिकदृष्ट्या विद्यार्थी तयार व्हावा, सक्षम व्हावा, या संदर्भात तुम्ही काय बोलाल? अगदी बरोबर नितीन सर. इझी गो अँड देअरफॉर पर्सन इज लेझी हे आताचं इक्वेशन झालं आहे. फॉर्च्युनेटली जेव्हा मी PhD करत होते तेव्हा मी काही काळ जर्मनीमध्ये घालवला आणि तिथे युनिव्हर्सिटी ऑफ रुईनमध्ये मी काम केलं.
मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत काम केलं. तिथले विद्यार्थी 10 तास काम करत असत रिसर्च सेंटरमध्ये. त्या 10 तासामध्ये नो सोशल मीडिया, नो टॉकिंग टू एनीबडी, नो फ्रिक्वेंट टीज, नो फ्रिक्वेंट कॉफीज, नो फ्रिक्वेंट ईटिंग मिल्स. म्हणजे ही जी मानसिकता आहे ही मानसिकता फक्त फोकस्ड व्यक्तीचीच असू शकते. ही मानसिकता जेव्हा आपली डेव्हलप होईल, ऑटोमॅटिकली क्युरिओसिटी डेव्हलप होईल अँड वी कॅन प्रोड्यूस समथिंग बेटर. सर, मला अजून एक जो प्रश्न पडला तो म्हणजे असा आहे की मी आता काही दिवसांपहिले इंटरव्ह्यूज वगैरे पाहत होतो, तर मी नितीनजींचेच इंटरव्ह्यू पाहत होतो, गडकरी साहेबांचे. तर त्याच्यामध्ये एका इंटरव्ह्यू करणाऱ्यांनी प्रश्न विचारला की बा दिल्लीमध्ये जर तुम्हाला रेस्टॉरंट सुरू करायचं आहे तर तुम्हाला 56 कागदपत्र लागतात. बरोबर. आणि तुम्हाला जर भारतात गन हवी आहे तर 17 कागदपत्र लागतात. बरं. तर हे गणित उलट नको का? हे या चक्रामध्ये आपण कुठेतरी फसत चाललोय की भारतात रोजगार तर निर्मिती करायची आहे, स्वयंरोजगार पण निर्मिती करायची आहे, पण त्याच्यासाठी व्यवस्था किती तुम्हाला मदत करते हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो का? तेच. आणि रोजगारची गोष्ट निघाली आहे तर मला हा पॉइंट ऍड करायला खूप चांगलं वाटेल की मी आता बघितलं की मोर दॅन 30,000 जर्नलिस्टचा जॉब गेलाय माझ्या फील्डमध्ये. जर आणि आमच्याकडे मीडिया तर अवेलेबल आहे, आमच्याकडे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, पण रोजगार भेटायचे चान्सेस नाही आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो? ही जी तरुणाई आहे ही खरोखरच कुठेतरी फ्रस्ट्रेट झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ही कुठेतरी शून्याकडे बघते आहे. आपण कुठेतरी झिरोवर आलो आहोत का? मग झिरोवर आलो तर वी शुड स्टार्ट फ्रॉम झिरोवर स्टार्ट करायचं म्हटल्यावर खूप मोठा प्रश्न समाजामध्ये, हा एक मोठा सामाजिक प्रश्नच निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. या सामाजिक प्रश्नांचं उत्तर मला असं वाटते मल्हार यांच्याकडे जाण्यापेक्षा एखाद्या कुठेतरी राजकीय व्यक्तीच या सगळ्या गोष्टींचं उत्तर देईल. पण एक सामाजिक संस्था म्हणून किंवा सोशल वर्कर म्हणून किंवा एज्युकेशन संस्था म्हणून डॉक्टर मॅडम काय सांगाल या सगळ्या विषयात? नितीन सरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरीच हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एखाद्या राजकीय व्यक्तीने ॲड्रेस करण्यासारखा आहे. पण मी विद्यार्थ्यांकडून सांगू इच्छिते की हे जे प्रॉब्लेम मुलं फेस करतायत त्या प्रॉब्लेमला जर त्यांनी चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केलं तर जॉब टेकरच्या ऐवजी ते कुठेतरी जॉब गिव्हर होऊ शकतील. तर मी तरी या गोष्टीकडे या दृष्टीने बघते. रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा असा संदेश मॅडमनी आपल्याला दिलेला आहे. स्वतःला बलवान करणार नाही किंवा स्वतःला प्रिपेअर करणार नाही या सगळ्या गोष्टींसाठी. तोपर्यंत मला असं वाटतं की आपण जी काही चर्चा करतो आहे ती चर्चा जसं म्हणालं की आपण केवळ बोलतच राहतो आणि इम्प्लिमेंट मात्र काहीच करत नाही. तर मोदीजींचं स्वप्न असं आहे की मोदीजींना 130 कोटींची जी 132 कोटींची जी आपली लोकसंख्या आहे तिला ही लोकसंख्याकडे नुसते डोके म्हणून बघायचं नाही आहे तर हे 260 कोटी हात आहेत आणि हा प्रत्येक हात हा माझ्या देशासाठी कामाला लागणार आहे किंवा यांचा प्रत्येकाचा हात हा देशाच्या विकासाकरिता लागणार आहे असा एक विचार मोदीजींनी मांडलेला आहे. मला असं वाटतं ही जी पूर्ण चर्चा आत्ता आपण लोकांनी केलेली आहे या चर्चेमधला एक गोष्ट मात्र नक्की आहे की सिस्टीम जी आहे, एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती थोडीशी कुठेतरी व्हायचं वर्षा बदलली पाहिजे. म्हणजे ती स्किलपासून सुरुवात केली पाहिजे आणि शेवटी कुठेतरी म्हणजे अकॅडमिक विषयावर थांबली पाहिजे असा एक सूर निघाला आहे. जे आपले इंडस्ट्रीजचे जे प्रॉब्लेम्स आहेत की कुठेतरी कागदपत्रांची जी घालमेल होती किंवा कागदपत्रांची जी मागणी प्रत्येक वेळी येऊन इंडस्ट्रीजला हर्डल्स निर्माण होतात आहे ते हर्डल्स कुठेतरी थांबले पाहिजे. याच्यासाठी कुठेतरी सिस्टीमने काम केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचं बरोबर आहे, डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि कुठे फिरायचं, समोर सगळा अंधकार आहे. तर हा अंधकारासाठी कुठेतरी प्रकाश देणारा कुठेतरी चांगलं नेतृत्व, चांगलं सरकार, चांगलं प्रशासन, चांगली सिस्टीम या सगळ्यांसाठी लागली पाहिजे. हा एक निचोड मला असं वाटतं या सगळ्या चर्चेमधून येणारी लोकसंख्या निश्चितपणे आपलं बळ किंवा आपली संपत्ती होऊ शकतं. यात माझ्याही मनात शंका नाही, इथे बसलेल्या सगळ्या गेस्टच्याही मनात शंका नाही. मला असं वाटतं तुमच्याही प्रेक्षकांच्या मनात ही कुठलीही शंका असायचं कारण नाही. RMWनी मुद्दाम तुमच्यासाठी हा कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमावर नक्कीच तुमचं मत कळवा आणि तुम्हीसुद्धा ही जी लोकसंख्या आहे हे आपल्या चिंतेचं कारण नाही तर ती आपली संपत्ती आहे असं समजून मी माझ्या देशासाठी काय करतो, व्हॉट आय कॅन डू फॉर माय नेशन विदाऊट टेकिंग टेन्शन ऑफ दिस पॉप्युलेशन. या लोकसंख्येचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. तुम्ही देशासाठी काय करू शकता एवढाच विचार करा. इथेच थांबतो. या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.